हॅलो, मी दामिनी आणि हा आपला पहिलाच मिनी ब्लॉग आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा ट्रेकचा प्लॅन करताय का? तुम्हालासुद्धा निसर्गाच्या सानिध्यात जावंसं वाटतं का? तर माथेरानला नक्की व्हिजिट करा, कारण की तिथे आहे मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाने एकदम ते बहरलेलं असं रान. ते बघितल्यानंतर आपल्याला पुन्हा घरी यावंसंच वाटत नाही, कारण की तिथलं वातावरण असं आहे ना की क्षणातच येणारा हा पाऊस, धुक्यासारखं असं वातावरण आणि क्षणातच येणारा पाऊस आणि आपण पूर्ण भिजून जातो. आणि तो आस्वाद घेण्यासाठी ते जे वातावरण आहे ते आपल्याला अनुभवण्यासाठी आपण नक्की माथेरानला गेलं पाहिजे. कारण की तिथला हा क्षणातच असा एकदम वारा सुटणारा आणि ह्या ठिकाणी आम्ही आलेलो त्यावेळेस बघितलं तर वाऱ्याचा वेग एवढा होता की आम्ही नुसती फांदी फेकली तरी ती वर उडून गेली. आणि हा बघा, हा धबधबा तो बघण्यासाठी खूप माणसं तिथे येत असतात. आणि हे तुम्ही हे दृश्य बघू शकता की एकदम तो डोंगर एकदम धुक्याने असं एकदम हे झालेला आहे आणि क्षणातच तो धुकासुद्धा बाजूला सरकतो आणि नंतर आपल्याला एकदम हिरवंगार असं आपल्याला रान पाहायला मिळतं, झरे पाहायला मिळतात आणि हेच काहीतरी अनुभवायला लोक इथे येत असतात. आणि थोडासा वर आल्यानंतर आम्ही थोडासा डान्स केला, थोडीशी मजा मस्ती झालीच पाहिजे ना. मग थोडासा डान्स केला आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं आमचं पोरांचंच चाललेलं. मोठी माणसं आमच्यात नव्हती, मोठ्यांच्या जोडीला गेलेलो पण छोट्यांमध्ये नाचून आलो. आणि त्यानंतर आम्ही भाऊ बहिणींनी मस्त एक फोटो घेतले, सगळ्यांनी फोटो घेतले. आणि खरंच हे काहीतरी असं बघण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही घोड्यावर सुद्धा बसलेलो आणि याच्यावर पहिल्यांदा बसलेलो, त्यामुळे तो अनुभव हा वेगळाच असतो. खरं तर खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं. आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि हा वारा बघा, क्षणातच वारा येतो, क्षणातच पाऊस येतो, काहीच कळत नव्हतं. आणि हे खाली जाणारं पाणी पुन्हा वर येत होतं. तर चलाच, मी असेच ब्लॉग टाकत जाईन. तर सध्यासाठी बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.